हे लोक ना इंग्लिशला घाबरतात आणि इंग्लिशला घाबरत असतील ना तर बाहेर निघायचे स्वप्न ना राहून द्या तुम्ही. ओके, बात तो सही है. म्हणजे माझी पण इंग्लिश काही एवढी खास नव्हती. देर आणि देर मध्ये मला पण प्रॉब्लेम होता नेहमी आणि अजून पण होतो. शाबास बेटा. सो माझी इंग्लिश कशी छान झाली, मी फक्त मूवीज आणि सिरीज बघितलेत सबटायटल्स ऑन ठेवून. ती फक्त एक लँग्वेज आहे, ती टॅलेंट नाहीये. कोणी तुम्हाला जज नाही करत तुम्हाला इंग्लिश येतं की नाही. तुम्हाला कम्युनिकेट किती छान करता येतं, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीचं आरामात होऊन जातं आणि ज्याला शिकायचं आहे ना तो खूप इझिली शिकतो. अच्छा, हमको सिखा रिया है. मला असं वाटतं युट्यूबवर वगैरे इतके रिसोर्सेस आहेत की तुम्ही काहीही शोधायला गेले की तुम्हाला असं सापडेल ते. तुम्हाला कॉन्फिडन्स असल्यावर तुमची इंग्लिश चांगली होणार आहे असं नाहीये. तुमची इंग्लिश ग्रॅज्युअली चांगली होणार आहे आणि ग्रॅज्युअली तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार. मी तर म्हणते फक्त मूवीज आणि सिरीज बघा आणि सबटायटल्स ऑन ठेवून 1 महिनाभर करा आणि मग मला सांग की तुम्हाला फरक वाटतोय की नाही. पण इंग्लिश मध्येच बघायचं, नाटके नाही करायचे डबिंग करून त्याला इंग्लिश सबटायटल्स देऊन, असं काही नाही. सो मेक शुअर यू आर वर्किंग ऑन युअर सेल्फ. स्वतःवर काम करा गाईज. आणि आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पंडाई सायनिंग ऑफ.